प्रश्न प्रॉपर्टी टॅक्स हा सातत्याने घेतला जातो. आजच त्या विरोधात महापालिकेच्या विरोधात आंदोलन आहे. भारतीय जनता पार्टी याविषयी कुठली भूमिका घेत नाही असं बोललं जातं. परंतु भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील यांच्या मध्यस्थीने एक मिटिंग लावण्यात आली होती की बाबा हा प्रश्न कुठेतरी सुटावा. तर नक्की हा विरोधाभास आहे सगळं असं वाटतं मला. विरोधाभास नाही. भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सातत्यानं लोकांचे विषय हे महापालिकेकडे पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. महापालिका निर्माण झाली, महापालिका जर चालवायची असेल तर टॅक्स तर घ्यावाच लागेल, फक्त तो वाजवी असावा अशी अपेक्षा लोकांची आहे. आणि आमची साधारणतः तीच आग्रही मागणी सातत्यानं राहिली. ज्यावेळेला बॉडीमध्ये होते, महापौर असतील किंवा सभागृह नेते असतील किंवा अन्य सर्व मंडळी असतील, यांनी या दृष्टिकोनातून महापालिका जो टॅक्स लावणार आहे तो अन्य MMRDA क्षेत्रामध्ये सगळ्यात कमी कसा असावा या दृष्टिकोनातून फॉलोअप केलेला होता. माननीय आयुक्तांनी सुद्धा त्याला प्रतिसाद देताना सर्व महापालिका ज्याच्यामध्ये नवी मुंबईपासून अन्य महापालिका आहेत याच्यामध्ये कमीत कमी टॅक्स असला पाहिजे, त्याची रचना सोपी असली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केला. मात्र काय झालं आहे की अलीकडच्या काळामध्ये ही महापालिका सगळ्यात नव्यानं निर्माण झालेली आहे. ही महापालिका निर्माण झाल्यावर महापालिकेनं टॅक्स लावण्याच्यासाठी ज्या मोजमाप केलेलं आहे, हे मोजमाप केल्यानंतर पूर्वीच्या ग्रामपंचायतीने केलेलं मोजमाप आणि नंतर झालेलं मोजमाप याच्यात फरक आला, त्यामुळे तो लागलेला टॅक्स जास्त वाटतो. महापालिकेनं ग्रामपंचायतींना सुविधा देत असताना एकदम पहिल्या वर्षी टॅक्स लावलेला नाही. त्या ग्रामपंचायती आहेत तिथं सुविधा दिलेल्या नाहीत, म्हणून आधी 20%, मग 40%, 60%, 80%, मग 100%, अशा पद्धतीनेच हळूहळू टॅक्स वाढवत नेलेला आहे. मात्र ठीक आहे, काही प्रवृत्ती अशा असतात की त्यांना टॅक्सच भरावासा वाटत नाही, त्यांचं आपण काय करणार आहोत. मग जे लोक टॅक्स भरायला तयार आहेत फक्त वाजवी असावा असं म्हणतात, यांचं प्रतिनिधित्व आम्ही पण केलं आहे. मधल्या कालावधी महापालिकेमध्ये टॅक्स कमी करण्याच्यासाठी पुढाकार घेतला. महापालिकेची अपेक्षा होती म्हणजे की 50%पर्यंत साधारणतः तो असला पाहिजे, तो कमी केला. त्या ठिकाणी आम्ही नगरसेवकांची अपेक्षा होती की तुम्ही जो टॅक्स लावला आहे हा 50% कमी करावा. तो महापालिकेनं त्यावेळेला ऐकलं नाही. त्यांचं म्हणणं होतं की महापालिका चालवू शकणार नाही आपण, म्हणून त्यांनी 35%पर्यंत त्याला मान्यता कमी करायला दिली. तरी तो टॅक्स काही लोकांना जास्त वाटतंय. पुन्हा आम्ही गणेश देशमुख साहेबांना बोललो, पुन्हा त्यांनी याच्यामध्ये काही दुरुस्त्या केलेल्या आहेत. अगदी शून्य टॅक्स तर होऊ शकणार नाही, पण काही लोकांची मागणी आहे, कोणी आंदोलनं करतो, आणि म्हणून बाळासाहेब पाटील यांनी अशा लोकांचं प्रतिनिधित्व आयुक्त महोदयांना त्यांनी विनंती केली की एकदा ऐकून तरी घ्या त्यांचं. आयुक्त महोदयांचं म्हणणं आहे एकीकडं तुम्ही आंदोलनही करताय आणि त्याच वेळेला मग बोलणंही करताय, हे दोन्ही कसं काय करणार. तर त्यामुळे बाळासाहेबांनी विनंती केल्यावर आयुक्त साहेबांनी त्यांना वेळ दिली. काल त्यांच्याशी चर्चा देखील झालेली आहे. पण मला असं वाटतं की टॅक्सच नको ही भूमिका काही योग्य असणार नाही. कालच म्हणजे आपल्याकडनं माहिती मिळाली की सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका दाखल करण्यात आली होती खारघर फोरमच्या वतीने, त्याच्यामध्ये कुठलाही निर्णय अजून झालेला, म्हणजे स्थगिती जी मागणी केली होती प्रॉपर्टी टॅक्स भरण्यासाठी ती मात्र मिळू शकली नाही अजून. तर नक्की काय झालेलं अपडेट? महानगरपालिका ही शासनाचा एक अंगीकृत उपक्रम आहे, लोकल बॉडी आहे. इट इज अ लोकल गव्हर्नमेंट. आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे, आणि मग वेगवेगळ्या परिस्थितीनुसार, वेगवेगळ्या राजकीय पार्श्वभूमीनुसार किंवा विविध सिजनली विविध आंदोलन आमच्याकडे होत असतात. त्यापैकी या आंदोलनाकडे मी बघतो, कारण या विषयाकडं खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा महापालिकेने केल्या आहेत. प्रत्येक वेळेला गैरसमज दूर करण्याचं सुद्धा आम्ही काम केलं आहे. काल आत्ताच तुम्ही बोलल्याप्रमाणे सन्मान्य आमदार महोदय म्हटले त्याप्रमाणे बाळासाहेब पाटील यांच्या सोबत एक शिष्टमंडळ आलं आणि त्यांनी चर्चा केली. वास्तविक काल जर चर्चा झाली, चर्चेमध्ये त्यांचं समाधान झालं. त्यांनी समाधानांती आम्हाला सांगितलं की आम्हाला तुम्ही सर एक 4 ओळीचं पत्र द्या, मग आम्ही आमचं आंदोलन उद्याचं मागं घेतो. आणि आंदोलन प्रस्तावित होतं 6 तारखेला. 6 तारीख कालची होती. आम्ही काल मिटिंग घेतली. मिटिंगमध्ये त्यांना लेखीसुद्धा दिलं की तुमचं काही तक्रार आम्ही पुन्हा एकदा पडताळून घेतो म्हणजे त्यांची मागणीच नाही आहे की टॅक्स लावू नका. त्यांचं म्हणणं आहे चुकीचं असेल ते दुरुस्त करा. ग्रामपंचायत एवढीच आमचा टॅक्स ठेवा. तर ग्रामपंचायतीला किती होता एकदा पुन्हा पडताळणी करतो की आता किती वाढला, आणि तो रिझनेबलच वाढ आहे. याच्यासाठी थोडा 10-15 दिवसाचा 1 महिन्याचा वेळ लागेल.